आपण म्हणतो आहारामध्ये प्रोटीन असावे, पण प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स असे आयुर्वेदामध्ये क्लासिफिकेशन नाही. तर आयुर्वेदामध्ये षड्रसात्मक आहार सांगितला आहे. म्हणजे काय? आपल्या आहारामध्ये षड्रस म्हणजे 6 रस जे आहेत, गोड, आंबट, तिखट, कडू, अशा ज्या सगळ्या चवी आहेत, त्या सगळ्या चवी आपल्या जेवणामध्ये यायला हव्या. जसे आपण प्रोटीन म्हणून डाळ खातो. डाळ ही पचायला जड असते. मग आपण डाळ म्हणजे वरण भात जेव्हा आपण खातो तेव्हा त्या वरण भातामध्ये लिंबू पिळले किंवा तूप घातले तर मग ती डाळ पचायला आपल्याला सोपी जाते. अशा पद्धतीने तो आहार संतुलित होतो. षड्रसात्मक आहार हा सिद्ध असावा आणि षड्रसात्मक आहार हा आपला जो पारंपरिक आहार आहे. म्हणजेच आम्ही म्हणतो की तुम्ही तुमचं स्टेपल फूड खा. स्टेपल फूड म्हणजे काय? तर तुम्ही जिथे जन्माला आला आहात किंवा तुम्ही ज्या प्रांताशी संबंधित आहात त्या प्रांतातला आहार तुम्ही घ्या. कारण तुमचे शरीर हे त्या पद्धतीने बनलेले असते किंवा तुमच्या बॉडीचं जे मेटाबॉलिझम असतं ते त्या पद्धतीने बिल्डअप असते. मग तुम्हाला तो आहार पचायला सहज सोपा जातो आणि तो शरीराला देखील लागतो आणि तुमचे स्वास्थ्य जपले जाते. मग आता इथून पुढे षड्रसात्मक आहारावरती भर द्या आणि तुमचे जे तुमच्या प्रांतातले जे अन्न आहे ते खा.